नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित नवरा माझा नवसाचा 2 लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि ह्यावेळेसचा प्रवास नवीन असणार आहे, मजा वेगळी असणार आहे. आणि तुम्हाला जितकी उत्सुकता आहे की आता वॅकी आणि भक्ती यांच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे, नवस फेडल्यानंतर आता पुढचं काय आहे, ही इतकीच उत्सुकता मला सुद्धा आहे. आणि त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. माझ्याबरोबर आहेत या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर सर आणि अभिनेत्री सुप्रिया मॅडम. सुप्रिया पिळगावकर, कसे आहात? खूप मजेत. खूप तू मजेत. कशी आहेस? मस्त. आणि मी खूप खुश आहे कारण का आज मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आले, ते तुमची मुलाखत घेण्यासाठी. ह्याच्यापेक्षा जास्त आज मी एक फॅन म्हणून खूप जास्त खुश आहे कारण का मी पण लहान असल्यापासून हा सिनेमा अनेकदा बघितलेला आहे आणि ह्यातले सगळेच डायलॉग्स असू देत, गाणी असू देत, तुमचा अभिनय असू देत, इतर सगळे कलाकार फार धमाल उडवले. आणि आता भाग 2 येतोय, त्याच्यामुळे फार खुश आहे मी आणि तुम्हाला भेटून छान वाटतंय मला. सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. ज्यावेळेस ह्यांच्यापासूनच का ग सगळे सुरुवात करतात? मग आपण तुमच्यापासून सुरुवात नाही ग, करूया. मजा केली. मला खरं ही सुरुवात यावेळेला तुझ्यापासून करायची होती. मी सगळ्या लोकांकडनं हे ऐकलेलं आहे की मला आम्ही खूप वेळा बघितलंय. देवाची कृपा आहे. थँक्यू सो मच. बट मला एक फक्त सगळं आमचं सुरू करायच्या आधी तू सांग की तू हा पिक्चर एवढ्या वेळेला का बरं बघितला होतास? कारण मला ह्याची गोष्ट तर भारी आहेच, पण जो एसटीतला जो प्रवास आहे, जो आपण खऱ्या आयुष्यामध्ये आपण जाताना असे अवली लोकं बघतो, ते आम्हाला ह्या माध्यमातून अजून वेगळ्या पद्धतीने बघायला मिळाले. आणि यातले डायलॉग्स कमाल आहेत, गाणी कमाल आहेत. आणि जे मध्ये मध्ये जे पाहुणे कलाकार आलेत ना, त्यांना आणण्याची ती जी पद्धत होती ना त्या भागामध्ये, ती फार कमाल होती. म्हणजे असं नाही की ते थोड्या वेळासाठी आले आणि नंतर गेले. ते आले पण ते लक्षात राहिले. म्हणजे त्यांचा तो छोटासा जरी सीन असेल ना, तरी ते लक्षात राहिले आमच्या. थँक्यू सो मच की मी आज पहिल्यांदाच असं विचारलं. मला वेगवेगळी उत्तरं मिळतात. सगळ्यांना तो नवसाचा भाग जो आहे की कसा काय हा नवस इतका मजेशीर नवस कसा काय होणार ही उत्सुकता. आणि तिथपर्यंत हे काय एकाच एवढाच सीन 2 असू शकले असते की हा केला आणि हे झालं. पण त्याच्यामधलं जे असतं ती सगळी मजा असते. तो प्रवास होता, तो मजेशीर होता. अँड आय एम ग्लॅड तसाच काहीचा प्रवास घेऊन आलोय. ओव्हर टू सर आता. तर भाग 2ची उत्सुकता तर सगळ्यांना होती, पण एक अशी कोणती गोष्ट घडली किंवा तुमच्या डोक्यामध्ये असा एक कोणता विचार आला की त्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की आता हा भाग 2 आणला पाहिजे? कारण का खूप वर्ष गेली आणि तुम्ही ज्या अर्थी इतकी वर्षामध्ये घेतलीत विचार करायला, त्या अर्थी नक्की तुम्ही काहीतरी वेगळा विचार केला असणार. विचार वेगळा असल्याशिवाय त्याला आपण विचार म्हणूच नाही शकत, पहिली गोष्ट म्हणजे. आणि बाप्पाचा आदेश झाला आणि मी कामाला सुरुवात केली, असं झालं. पण ते ना थोडंसं मी पकडतो बेटा, दे. थोडंसं ना मग करायचं म्हटल्यानंतर मग ती जबाबदारी आहे. ते नुसतं करायचं म्हणून करण्यात मजा नाही. तर ते विचारपूर्वक केले पाहिजे. मग काय आहे, काय नाही, काही थॉट्स येतात, पण काही थॉट नको, हा नको थॉट, मग दुसरा थॉट घेऊया आपण. कथेबद्दल नाही म्हणतोय मी, कथेच्या मांडणीबद्दल म्हणतोय. आणि तसं करत म्हणजे ते जुळत गेलं. आणि जेव्हा असा थोडासा आत्मविश्वास वाटला, कॉन्फिडन्स वाटला की नाही आता हे आपण करू शकतोय, मग आपल्या लोकांच्या बरोबर ते शेअर करायचं, त्यांची रिॲक्शन काय ती घ्यायची आणि मग त्याच्यावर मग आपण ठरवायचं काय करायचं वगैरे वगैरे. तर असं करत मग ते बाप्पाची कृपा झाली आणि मग हा चित्रपट करायचा ठरला. नाही, बाप्पाची कृपा झाली ह्याचा मी एक्सप्लेन काय म्हणजे मी करू शकते की ती प्रेरणा येते ना तुम्हाला की हां येस आता हा थॉट कुठून आला, त्यांच्या डोक्यातनं आला विचार करत असताना. म्हणजे त्याचा पटकन असं एक काहीतरी असतं की अरे हां म्हणजे झालं आपण सगळे घंटी वाजणं, बत्ती लागणं. तर तसं तर ते ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, आपल्याला वाटतं आपण विचार केला, तसं नाही. म्हणून ते म्हणतात की बाप्पाच्या आदेशाला प्रेरणा झाली. कारण तसं त्यांना असं वाटलं की हां हे इथून आलंय, आपल्याला हे केलं पाहिजे. आणि ते जसं आता म्हणाले की ज्यावेळेस तो विचार येतो आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतो, अर्थात पहिल्यांदा हे तुम्हाला सांगितलं असणार त्यांनी. तुमची एक पहिली रिॲक्शन काय होती? कारण का मला वाटतं तुम्हीही त्या गोष्टीची वाट बघत असाल. नाही म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की करतो म्हणून. तेव्हा म्हणजे माझ्या मते 3-1 वर्ष झाली असतील, 3-4 वर्षांपूर्वी. तेव्हा म्हटलं कशाला, काहीतरी करायचं होतं तर हा करूयात का. आधी सगळ्यांची विचारणा बनवाबनवीची असायची, तेव्हा अशी बनवाबनवीचा अक्षरशः काही तास त्यांनी त्याच्यावरती काम केलं. काही फक्त तास. म्हणजे कारण ते म्हणाले एवढ्या तासातच कळलं की ह्या गोष्टीला आपण हात लावायचा नाही. पण हे जेव्हा त्यांना असं वाटलं की ह्याच्यात काही होऊ शकतंय का, असं त्यांच्या मनात पहिली गोष्ट आली.
तेव्हा त्या क्षणाला आम्ही त्यांना सांगितलं की कशाला, म्हणजे जनरल सांगितलं की कशाला, एवढं छान आहे तर बनवाबनवीचं पण होत नाहीये, लेट्स नॉट लाईक टच इट. त्याचं कारण कल्पनाच नव्हती की ह्यांच्या डोक्यात काय येणार आहे. पण त्यांनी जेव्हा त्यांचं ह्याच्यात अशी गोष्ट आहे की तो नवस जो असतो, त्या एक अवलिया नवस आहे ना, तो वेगळा, एक गेल्या वेळचा नवस वेगळा, तर ह्या वेळचा अजून वेगळा, मग तो कसा होतोय आणि कसं, हे सगळं जेव्हा थोडंसं सांगितलं, तेव्हा आम्ही खुश झालो की हां, इसमें कुछ बात है. कारण पहिल्या वेळेला पण असंच झालं होतं. आणि मग तो प्रवास घडतो त्याच्यामध्ये कुठल्याही ह्याच्यात. तो म्हणजे एक जसं म्हणतात तसं एक नवस आहे, गणपती आहे आणि तो प्रवास आहे, असा असा तो नवरा आहे. एक नवरा, नवस, गणपती आणि तो प्रवास, अशा गोष्टींमध्ये मग तो प्रवास कसा घडतोय ह्याचं मग त्यांनी नंतर कसं आपण सेटिंग बदलून आपण कशा ह्यानी त्या स्टोरीच्या अनुषंगाने मग ती, असं नाही की आता आपण रेल्वेनी करायचा म्हणून, असं नाही, पण त्या स्टोरीच्या अनुषंगाने त्या गोष्टी घडल्या. आणि मग जसं जसं घडत होतं तसं तसं आम्हाला ते आवडत गेलं आणि आम्ही म्हणजे निर्धास्त होत गेलो. आणि मला ना एक खूप छान आवडलेली गोष्ट ही ना, की सगळ्या जुन्या कलाकारांना घेऊन तुम्ही हा सिनेमा पुन्हा एकदा करताय आणि यात नवीन कलाकार सुद्धा. आम्ही पण जुनेच कलाकार आहोत. नाही नाही, नवीन आणि जुने. नवीन कलाकाराच्या बद्दल काय नवीन म्हणतो? कलाकार सुद्धा आहे त्याच्यामध्ये. स्वप्नील दादा आहे, नवीन म्हणजे त्यांचं एक ऍडिशन होत आहे आता ह्या सिनेमाच्या म्हणजे या फ्रँचाईज मध्ये नवीन असं अजून पण नवीन कलाकार आहेत. म्हणजे एक हरीश दुधाडे नावाचा कलाकार आहे, गणेश पवार नावाचा कलाकार आहे, तो आमच्या या फॅमिलीमध्ये त्यांची एंट्री आहे. असे अनेक आहेत की जे या चित्रपटापासून त्यांचं पदार्पण होत आहे. हे ह्यांचं तर पदार्पण नाही, ह्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. पण एक आर्ट डायरेक्टर आहे, म्हणजे कला दिग्दर्शक परितोष फुटाणे म्हणून, त्याच्या वडिलांना मी इंट्रोड्यूस केलं होतं खूप वर्षांपूर्वी या क्षेत्रात. तर या वेळेला त्याला इंट्रोड्यूस करतोय. आणि एक नवा म्युझिक डायरेक्टर आहे रविराज कोलथरकर म्हणून, त्याचं पण पदार्पण आहे. खूप नवीन लोक जोडली गेलेली आहेत, जुनी लोक पण असतील, काही अनफॉर्च्युनेटली काही लोक नाही आहेत. पण आता हे सगळ्या गोष्टी असतात ना की आपण म्हणजे ह्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल, म्हणजे आधी स्टोरी येते. म्हणजे आपण ह्या माणसाला काम द्यायचं, बायकोला काम द्यायचं म्हणून ते स्टोरी लिहिणार नाही आहेत. आधी सगळी स्टोरी सुचते, स्टोरीमधनं काय काय कसे कसे कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत, मग तुमच्या एवढ्याशा स्टोरीमध्ये किती कॅरेक्टर्स असू शकतात, ह्याची सगळी बांधणीचा एक त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कोलॅबरेटिव्ह एफर्ट्समध्ये त्यांचे रायटर्सची टीम जी असते ती आहे. आणि असं सगळं होतं ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये. पण नंतर मग कलाकारांचं हे घेताना तुम्ही असं जुने कलाकार आहेत तर आपण त्यांना नव्या ह्याच्यात आणायचं असं नाही. जसं हे म्हणाले तसं की काही काही जुने कलाकार ह्या चित्रपटात नवीन कॅरेक्टर्समध्ये दिसतील. म्हणजे दे आर नॉट द सेम. फक्त 2 म्हणजे तुम्ही म्हणाल तर 3 कॅरेक्टर्स ह्याच्यात. बाप्पा आहे कॉमन, ऑफकोर्स बाप्पाच्याच आशीर्वादाने सगळं घडतंय आणि आम्ही दोघं. आणि कॉमन कॅरेक्टर असलेला असा अशी एक व्यक्ती विजय पाटकर, ते तुम्हाला दिसेल. ते माझ्या मते ह्या व्यतिरिक्त अजून कोणी आपल्या दोघांव्यतिरिक्त फक्त तोच एक असा हां, आहे म्हणजे की जो फक्त गेल्या आम्ही पिक्चरचा कॅरेक्टर करतोय. सेम कॅरेक्टर. आणि बाकी सगळे आत्याबाई आहेत ना, पण त्या आत्याबाई आत्याबाई नाही नाही आहेत, त्या आता स्वप्नीलची आई आहे. कारण परत मी म्हटलं तसं स्टोरी. आता त्यांना आणायचं म्हणून स्टोरी वेगळी करायची का आपल्या स्टोरीत आहे म्हणून आपण तशी पात्र रचना करायची, हेच मी परत परत सगळ्यांना. आणि गंमत ही महत्वाची. हां, लोकांना मजा आली पाहिजे, लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. तर मग त्यासाठी आपण एक वेगळी कॅरेक्टर जर आणली, त्याच्यात अजून जास्त गंमत आणली, तर पीपल विल बी एंटरटेन्ड मोर, असं मला वाटतं. म्हणजे सिद्धू आहे, वैभव आहे, हे वेगवेगळे कॅरेक्टर्स करता आहेत. आणि वैभव पण पहिल्या पिक्चरमध्ये होता, तर त्या पिक्चरमध्ये वैभव मांगलेला मी इंट्रोड्यूस केलं होतं. त्याचा पहिला चित्रपट होता तो, नवरा माझा नवसाचा. त्याच्यात त्यांनी त्या हेल्मेटवाल्याची भूमिका केली होती. यात तो एक कोकणातला प्रवासी, कोकणी प्रवासी असा म्हणून तो त्या देवरुखकर म्हणून अशी त्याची कॅरेक्टर आहे. पण ती वेगळी कॅरेक्टर करतोय तो. असं सगळं. आणि 30-30 कॅरेक्टर्स म्हणजे गेल्यात सेम कॅरेक्टर्स जर का त्यांना ह्याच्यात काम असेल, तर भक्ती आणि व्याकीला काम आहे कारण त्यांनी तसं, म्हणून आम्ही ती आहोत. त्या निमित्ताने आम्ही आहोत फक्त. पण बाकी तेच कॅरेक्टर्स असेच, तोच प्लॉट असं करायचं. इट्स नॉट अ रिमेक, राईट? म्हणजे त्याच व्यक्ती नाही आहेत. ह्या सिक्वेलमध्ये त्या दोघांची स्टोरीमध्ये पुढे काय होतं तसं आहे ते. क्या बात आहे. सर, ह्या सगळ्या कलाकार मंडळींमध्ये पहिला फोन कोणाला केला होता हे सांगण्यासाठी की आता आपण सुरू करतोय किंवा तुम्ही ह्यामध्ये तुम्ही हवे आहात, यासाठी पहिला फोन कोणाला केलेला? अशोक सराफ. वाव. क्या बात आहे.
अजून एक महत्वाची गोष्ट या चित्रपटाबद्दल सांगायची आहे की हा चित्रपट जो आहे तो मी प्रोड्यूस केलाय. म्हणजे आम्ही सर्व ते एकत्र आहोतच, पण मी प्रोड्यूस केलाय, दिग्दर्शित केलाय. पण ॲज अ प्रोड्युसर उभा जेव्हा मी राहिलो या चित्रपटाकरता, तेव्हा या चित्रपटासाठी माझ्याबरोबर कोणतंही कॉर्पोरेट नाही, कोणताही स्टुडिओ नाही, कोणताही फंडर नाही, कोणताही पार्टनर नाही. मी स्वतःच्या पैशाने हा चित्रपट बनवलेला आहे आणि मेहनतीचा पैसा इथूनच कमवलेला आहे. त्यांनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट सुद्धा मीच करतोय. त्याचा P&A सुद्धा मी स्वतः करतोय. एवढं सगळं करून सुद्धा मी असं नक्कीच म्हणू शकत नाही की मी एकटा आहे किंवा माझ्याबरोबर कोणी नाही, असं मी म्हणूच शकत नाही. कारण तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर आहात. करेक्ट आहे. आणि हा मराठी चित्रपट एका मराठी माणसाने मराठी माणसांकरता बनवलेला आहे आणि तो मराठी माणूसच मोठा करणार आहे, ह्याची मला खात्री आहे. बाप्पाचा आशीर्वाद या चित्रपटाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात तर प्रदर्शित होणार आहेच, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर हैदराबादला हा चित्रपट लागणार आहे, बँगलोरला हा चित्रपट लागणार आहे आणि फक्त तिथपर्यंतच तो थांबणार नाहीये, तर परदेशातही हा चित्रपट रिलीज होतोय. नाफा नावाची एक संस्था आहे, नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन. ही संस्था हा चित्रपट तिथे डिस्ट्रीब्यूट करते आहे अमेरिका आणि कॅनडामध्ये. अमेरिका आणि कॅनडामध्ये हा चित्रपट ते डिस्ट्रीब्यूट आणि इतरही ठिकाणी त्यांना तो परदेशात डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एवढा बाप्पाचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभलेला आहे. क्या बात है, और क्या चाहिए. और आपका प्यार चाहिए. वो तो है ही. नाही काय आहे ना, ह्या गोष्टी जे आता ह्यांनी सांगितलं, तर अशातनं सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त मला दिग्दर्शन करायचं आहे आणि आपण ते प्रोड्यूस पण करूया. पण त्यानंतर आपल्याला अशा अशा गोष्टी सुचत राहतात, अशा गोष्टी होतात जेणेकरून वेळेचं बंधन असतं. कारण ह्यांचं असं नेहमीच म्हणणं आहे की मराठी चित्रपटाला एक सक्सेसफुल होण्यासाठी हे ऑन पेपरच तो पहिल्यांदा सक्सेसफुल असला पाहिजे. म्हणजे चित्रपटाचं बॉक्स ऑफिस यश नाही त्याच्यात, की तुम्ही काय पद्धतीने प्लॅनिंग करताय, हे ते ऑलरेडी ऑन पेपर रेडी पाहिजे. मग त्याचं तुमचं कुठल्या टाईपचं बजेट असणार आहे, काय असणार आहे, कोण कोण असणार आहे, कुठल्या त्या वेळेचं समीकरण बसलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या जमवून आणण्यासाठी हे घडत गेलं. म्हणजे दुसऱ्यांची नुसत्या चर्चा करायच्या की आता आम्ही सुरू करतोय तर let us see if we can collaborate with any corporate किंवा any studio. पण त्याच्यातल्या चर्चा आणि ह्याच्यात वेळ घालवत मी बसलो तर मला पुढे त्या वेळेत नेता येणं शक्य नाही आहे. मला जे दिसतंय मला हवं आहे, ज्या पद्धतीने अशोक आणि स्वप्नील ह्यांच्यासारखे बिझी नट आणि हे सगळे जेव्हा मला मिळत आहेत तेव्हा मला त्यांच्या वेळेचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे. तर ते सगळं करताना त्यांना बाप्पानी बळ दिलं आणि हा सगळं चला मी करतो. मग ते म्हणाले की आपण करूयात ना. तर त्यांचंच म्हणणं असं की जेव्हा असं होतंय, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, आपण करूयात प्रयत्न. मग शेवटी अगदी डिस्ट्रीब्युशनपर्यंत वेळ आली तर एवढा त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव, ते म्हणाले डिस्ट्रीब्युशन पण आपण करूयात, जे आहे ते गणपती बाप्पा मोरया, असं झालं ते. किती छान. आणि ना सर मला खरं तर हे सुरुवातीला सांगायचं होतं, पण ना मी आल्यापासून बघते इथे तुम्ही जातेनी स्वतः लक्ष घालताय की इथली सगळी अरेंजमेंट व्यवस्थित आहे ना, किंवा बॅनर्स होर्डिंग्स व्यवस्थित ते दिसत आहेत ना. आणि म्हणजे असे फार कमी कलाकार असतात आणि तुम्ही इतके मोठे कलाकार आहात तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे जातेनी लक्ष घालताय. मला खूपच छान वाटलं म्हणजे बघून. खरंच हॅट्स ऑफ टू हिम की त्यांचं एका वेळेला इतक्या ठिकाणी लक्ष असू शकतं की म्हणजे ह्याचं त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये पण लक्ष असतं की बाटली अर्धी प्यायली गेली आहे ना, तर ते ही माझ्यासाठी हीच ठेव, दुसरी बाटली उघडू नकोस. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचं लक्ष असतं. लक्ष म्हणजे काय, मला पाणी वेस्ट करायला आवडत नाही. ते आहेच, मी उदाहरण म्हणून दिलं ते. पण इथे जगामध्ये अशा पण काही जागा आहेत जिथे लोकांना एक थेंब सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही. कळलं की नाही. म्हणून मी अन्न टाकत नाही कधीही, जेवढं हवंय, आणि संपल्याशिवाय ताटात वाढून घेत नाही काही. सवय आम्हाला वाढायला लागत नाही. त्याला ते म्हणाले वाढू नकोस, तू जरा जास्त टाकलंस तर मला ते खायला लागेल, आणि तू कमी वाढलंस तर मला परत घ्यायला लागेल. मला हवं तेवढं मी तेवढं घेतो. रोज पानात वाढून पण तेच घेतात. नवसाची गोष्ट आहे आणि नवसाचा गणपती आहे, नवसाचा नवरा आहे. पण मला खऱ्या आयुष्याबद्दल एक जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये अशी एखादी काही नवसाची गोष्ट आहे का?
नाही, अशी मजेदार अशी काहीच गोष्ट नाही. नवस हा नेहमी मनुष्य जेव्हा अगदी काहीतरी अशा परिस्थितीतनं जात असतो तेव्हाच मनुष्य नवस बोलतो. आणि परमेश्वराच्या कृपेनी माझ्यावरती तशी काही वेळ नाही आलेली आहे. पण मी नेहमी देवाकडे मागत असते म्हणजे काय अशा मटेरियल गोष्टी नसतात त्या. ते शांती, सुख, समाधान घरात, आणि कधी तुझा विसर नाही पडला पाहिजे हीच गोष्ट परत परत मागते. पण ह्यांच्याकडे मात्र अशा 2 नवसाच्या गोष्टी आहेत. दोन महत्वाच्या नवसाच्या गोष्टी आहेत. एक तर म्हणजे जेव्हा अमितजीचा ॲक्सिडेंट झाला होता कुलीच्या शूटिंगच्या वेळेला, तेव्हा सगळेच हादरले होते आणि ते अतिशय वेगळ्या अशा परिस्थितीत होते, विकट परिस्थितीत होते. तर त्यावेळेला मी नवस केलं. आमचं कुलदैवत मंगेशी, गोव्यातलं. मंगेश. तर मी मंगेशाला म्हटलं होतं की अमितजी जर बरे झाले, स्वतःच्या पायावर उभे राहून कामाला त्यांनी सुरुवात केली, तर मी 16 वर्ष सोमवार करीन. लोक 16 सोमवार करतात ना, मी 16 वर्ष सोमवार करीन असं म्हटलं होतं. आणि ते उभे राहिले, कामाला सुरुवात त्यांनी केली. मी 16 वर्ष तर सोमवार केलेच, पण त्यानंतर सुद्धा ते 23 वर्षांपर्यंत केले. ते 16 पर्यंत थांबलो नाही मी, 23 वर्षांपर्यंत केले. आणि अर्थात त्यांना ते माहीत नाही आहे, त्यांना मी सांगितलंही नाही, ही गोष्ट सांगण्याची नसते. आम्हाला माहिती होतं. पण मी ते सोमवार केले, उपास. आणि त्यानंतर अशी एक गोष्ट घडली माझ्या आयुष्यात की अशोकचा ॲक्सिडेंट झाला, सराफ. आणि डॉक्टरनी म्हटलं होतं की ते आता तो काम करू शकेल की नाही हे माहीत नाही. तर मी बाप्पाकडे तेव्हा म्हटलं होतं की मी आता यानंतर दिग्दर्शक म्हणून स्टार्ट साऊंड किंवा ॲक्शन तेव्हाच म्हणेन जेव्हा अशोक माझ्यासमोर असेल ॲज अन ॲक्टर उभा, तेव्हाच म्हणेन. त्याआधी मी म्हणणार नाही, असा मी नवस प्लस चॅलेंज असा बाप्पाला दिला होता. आणि तो उभा राहिला. आणि त्याच्यानंतर मी जो स्टार्ट साऊंड त्याच्याबरोबर जो बोललो, त्या चित्रपटाचं नाव होतं अशी ही बनवा बनवी. असा बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा मिळाला. खूपच हे छान, एक नवीन काहीतरी मला ऐकायला मिळालं, हे मला माहिती नव्हतं. फार मस्त प्रश्न विचारलास ना तो, त्याच्यामुळे हे उत्तर आलं. थँक्यू. सिनेमातले डायलॉग मी जे सुरुवातीपासून म्हणते की लोकांचे ते तोंडपाठ आहेत. म्हणजे एक डायलॉग ऐकला की असं नाही होत की पुढचा आपल्याला आठवणार नाही, आपल्या लक्षात असतं की आता पुढचा डायलॉग काय असणार आहे. इतके अवली कलाकार आणि इतके अवली डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये. असा एखादा डायलॉग किंवा त्यातले जे वन लाईनर्स आहेत ज्यांनी खूप हसायला येतं. खऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला असे बरेचदा अनुभव येतात की आपल्या आजूबाजूलाच असे लोक असतात आणि त्यांना बघून आपल्याला असं काहीतरी सुचतं. तर त्या भागामध्ये असं काही घडलं होतं का की तुम्हाला खऱ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे तो एखादा असा सीन सुचला किंवा तो डायलॉग तुम्हाला सुचला? एक आमचे स्नेही आहेत पुण्यातले, मोहनकुमार भंडारी नाव आहे त्यांचं. त्यांची मुलगी ऐश्वर्या, ही मला सचिन काका म्हणते, लहान असल्यापासून तिचा जन्म माझ्यासमोर झाला. ती ना तेव्हा 8 वर्षांची होती किंवा 10 वर्षांची होती, अशीच होती. तिने मला एक जोक सांगितला होता. तो जोक असा होता की एक म्हातारी बाई असते आणि ती प्रवासात असते आणि ती तिथल्या बाजूच्या एका माणसाला सांगते की ही ही जागा आली, हे गाव आलं. प्रवासात असते, गाव आलं की मला उठव हां. तर तो म्हणतो ठीक आहे. आणि नंतर त्याला झोप लागते आणि तो उठतो आणि बघतो तर कळतं की त्याला ते गाव मागे राहिलेलं आहे. तर मग तो काय करतो, मग तो काहीतरी करून ती बस फिरवतो. ती बस फिरवतो आणि परत त्या जागेवरती आणून तिला उठवतो की बाबा ही जागा आली. तर म्हणतो उतरा तुम्ही. म्हणलं नाही मला उतरायचं नाही आहे. मग तुम्ही या गावाबद्दल का सांगितलं? नाही मला औषध खायचं होतं. कळलं तुम्हाला? तो तर तोच जोक मला इतका आवडला होता आणि तो निरागस होता. त्यामुळे मी म्हटलं आपण हे भक्ती आणि व्याकी बरोबर जर हे केलं त्या एका कुठल्या तरी कॅरेक्टर बरोबर तर गंमत येईल लोकांना. आणि आली गंमत तशी. आणि त्या प्रीमियरला तसं झालं. पण त्या प्रीमियर जेव्हा प्रभातला मी पुण्याला केला तेव्हा तिला आवर्जून बोलवलं होतं मी आणि तिला सांगितलं होतं की तू जे मला सांगितलं होतंस ना ते या पिक्चरमध्ये आहे. ती इतकी खुश झाली तेव्हा. लहान पोर ते नक्कीच खुश होणार ना.
तर ते खुश झाली ती बघून की बाबा सचिन काकांनी मी सांगितलेलं काहीतरी केलं, या चित्रपटात टाकलं. मग त्याच्यात ती पारसीबाई, मग त्याचा डिकरान डुकरान ते सगळं, मग पुढे त्यांचं ते सगळं होत गेलं सगळं हळूहळू. कारण शेवटी आपण आजूबाजूला जसं हे अगदी यांचं सगळीकडे लक्ष असतं, म्हणजे इथे तुझं पण काही असं काही पिक्युलियर असं काही गोष्ट असेल तर ते लक्षात ठेवतात. आणि मुख्य म्हणजे त्यांची स्मरणशक्ती इतकी दांडगी आहे की त्यांना बरोबर त्यावेळेला ते असा पत्ता निघतो बाहेर. मग तो म्हणजे तसं ते होतं, त्याच्यामुळे ते सतर्क असतात नेहमी, सचेत आणि सतर्क. काय चाललंय, कुठे काय चाललंय, काहीतरी फनी घडलं की लगेच ते टिपतात. आणि हे चांगलं आहे म्हणतात, हे छान आहे ह्याचं, किंवा एखादी गोष्ट शब्द हे टायटल म्हणून चांगलं आहे, असं प्रेरणा आपल्याला आजूबाजूच्या ह्याच्यातनंच मिळत असतात, नाही का? खरं आहे. आणि अगदीच म्हणजे त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर इतकं वेगळं आहे. म्हणजे ते तोंडात बोट घातल्यानंतर झोप लागणारा माणूस असू देत, किंवा हेल्मेट घालून बसणारे वैभव दादा असू देत, किंवा माईक म्हणून हातामध्ये कंगवा घेऊन बोलणारी अँकर असू देत, फार ती वेगळीच कॅरेक्टर्स होते. आणि आय एम डॅम शुअर की ह्या भागामध्ये सुद्धा आम्हाला असेच वेगवेगळे कलाकार ह्याच अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला मिळणार आहेत. एक जसं त्या पिक्चरमध्ये एक मुलगा होता लहान, जो अतिशय विचित्र होता, तसा एक एंटरटेनिंग मुलगा या चित्रपटात सुद्धा आहे त्याच्याकडनं. आणि तो टिपिकल मालवणी आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडनं काय काय गमती घडतायत ते पिक्चर पाहिल्यानंतर कळेल. क्या बात आहे. आणि ह्या भागामध्ये सुद्धा हिऱ्यांचा एक वेगळा प्रवास असणारच आहे. आणि हा सॉरी आम्ही दोघं यांच्या व्यतिरिक्त त्या पिक्चर मधली कॅरेक्टर फक्त विजय पाटकर असं मी म्हटलं होतं, मी म्हटलं तर ना तेवढंच नाही, हिरे सुद्धा आहेत त्या चित्रपटातले. अच्छा, हा, हिरे कॉमन आहेत. पण यावेळेस अनेक असे कलाकार आहेत की जे आत्ता आपल्याबरोबर नाही आहेत, आणि त्यांची प्रकर्षाने आठवण आपल्याला कायमच येते. आणि जास्त तेव्हा येते जेव्हा हा सिनेमा आम्ही बघतो. तुम्हालाही तेव्हा आठवण येत असेल. आज काय त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल? मिस यू तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला एकदम शांती लाभो असं नक्कीच सांगू. आणि ते मला खात्री आहे की ते सर्व जण वरून या चित्रपटाला भरभरून आशीर्वाद देत असतील. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि किस्से ऐकायला मिळाले. आणि मी अशी आशा करते की ह्या चित्रपटाचा 3राही भाग येऊ देत, आणि त्यावेळेस पण तुमचा पहिला इंटरव्ह्यू मी घेईन. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट टू थँक्यू. यू. खूप बरं वाटलं तुला भेटून. आणि तुझा ब्राईटनेस खूप आहे, तुझं फ्युचर पण खूप चांगलं आहे असं वाटतं. तर बाप्पाचरणी प्रार्थना की तू सुखी राहो. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला या सिनेमासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.